नमस्कार, स्वागत आहे तुमचं MPSC वॉरियर या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सेंटेन्स म्हणजे काय आणि सेंटेन्सेसचे कोणकोणते टाईप्स असतात या सगळ्या गोष्टी विथ एक्झाम्पल पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर पाहूयात सेंटेन्स म्हणजे काय. सेंटेन्सला मराठीमध्ये वाक्य असं म्हणतात. अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट मेक कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. एखादं वाक्य जे काही शब्दांनी मिळून बनलेलं असतं, पण नुसतेच शब्द येऊन वाक्य बनत नसतं, तर त्यामधून एखादा कंप्लीट सेन्स, एक अर्थपूर्ण वाक्य ते बनलं तरच त्याला म्हणायचं असतं सेंटेन्स. जसं की आय एम टीचिंग नाव, मी आत्ता शिकवत आहे. तर याच्यामध्ये भरपूर शब्द आलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला एक कंप्लीट सेन्स मिळत आहे आणि वाक्य तुम्हाला अर्थपूर्ण लागत आहे की मी काहीतरी शिकवत आहे. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं असतं सेंटेन्स किंवा वाक्य. याचे जवळपास 3 प्रकार पडतात, ज्यापैकी पहिला प्रकार आहे सिंपल सेंटेन्स, दुसरा आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. एक एक करून आपण आता डिटेलमध्ये बघूयात की हे सेंटेन्सेस ओळखायचे कसे. सगळ्यात पहिला सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य. अ सिंपल सेंटेन्स इज वन विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सिंपल सेंटेन्समध्ये म्हणजे साध्या वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एक प्रेडिकेट असतो. प्रेडिकेट म्हणजे काय, जो कर्त्याबद्दलची माहिती आपल्याला पुढे वाक्यामध्ये सांगत असतो. इन दिस सेंटेन्स ओनली वन क्लॉज इज फाउंड. फक्त एकच क्लॉज तुम्हाला इथे दिसणार आहे, दॅट इज प्रिन्सिपल क्लॉज, आणि तो मेन क्लॉज म्हणजेच मुख्य वाक्य असणार आहे ते. इट हॅज ओनली वन फायनाईट वर्ब. त्याचप्रमाणे त्यामध्ये एकच क्रियापद देखील असणार आहे. इट हॅज नो सबऑर्डिनेट क्लॉज. यामध्ये गौण वाक्य तुम्हाला दिसणार नाहीत. असं जेव्हा तुम्हाला वाक्य दिसेल ते सिंपल सेंटेन्सचं असणार आहे. उदाहरण बघूयात आपण, म्हणजे जास्त समजेल. द मून इज ब्राईट. या वाक्यामध्ये द मून हे काय आहे, सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. इज हे इथे वर्बचं काम करताना आपल्याला दिसत आहे आणि इज ब्राईट हे प्रेडिकेट आहे. द मून याबद्दलची माहिती आपल्याला इज ब्राईट या प्रेडिकेटने कळत असते. तर ज्या आपल्या कंडिशन होत्या सिंपल सेंटेन्सच्या की एकच सब्जेक्ट पाहिजे, एकच वर्ब पाहिजे आणि एकच प्रेडिकेट पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये कंप्लीट होताना दिसत असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे यात एकच प्रिन्सिपल क्लॉज आहे, द मून इज ब्राईट, म्हणजेच एक इंडिपेंडंट क्लॉज आपल्याला इथे दिसत असल्यामुळे हे वाक्य सिंपल सेंटेन्सचं होणार आहे. अजून एक उदाहरण बघूयात. वी कुड सी आर फ्युचर. आम्ही आमचं भविष्य पाहू शकतो. या वाक्यात देखील वी इथे सब्जेक्ट आहे, त्यानंतर सी हे इथे वर्ब आहे आणि कुड सी आर फ्युचर हे इथे प्रेडिकेटचं काम करताना दिसत आहे. तर आपल्या ज्या सिंपल सेंटेन्सेस ओळखण्याच्या ट्रिक्स म्हणजे एकच क्लॉज असणार आहे, एकच मेन वाक्य असणार आहे जे कोणावरही डिपेंड असणार नाही आहे, त्याच्यामधून आपल्याला कंप्लीट सेन्स मिळणार आहे. त्याच पद्धतीने त्यात एक कर्ता, एक क्रियापद आणि एक प्रेडिकेट जर असेल तर वाक्य हे सिंपल सेंटेन्सचं असणार आहे. नेक्स्ट टाईप बघूयात, जो आहे कंपाऊंड सेंटेन्स. दिस सेंटेन्स इज मेड अप ऑफ 2 or more प्रिन्सिपल क्लॉज. ज्याप्रमाणे सिंपल सेंटेन्समध्ये फक्त एकच क्लॉज होता, एकच प्रिन्सिपल क्लॉज होता, त्याप्रमाणे कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉजेस असणार आहेत. Each part or clause contain a subject and a predicate of its own which are completely independent of each other. प्रत्येक क्लॉज ही वाक्याच्या अर्थानुसार इंडिपेंडंट असणार आहे. प्रत्येक क्लॉज, प्रत्येक सेंटेन्स आपल्याला एक कंप्लीट सेन्स देणार आहे. प्रत्येक वाक्यामधून आपल्याला अर्थपूर्ण एक वाक्य मिळणार असतं.
These two parts are joined by the coordinating conjunctions like and, or, but, not only, but also आणि yet. यासारखे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी ते 2-3 प्रिन्सिपल क्लॉज तुम्हाला जोडलेले दिसून येतील. ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात आपण. दे नॉट ओनली चीटेड द पुअर बट ऑल्सो अटॅक ऑन देम. त्यांनी फक्त त्या गरिबांना फसवलं नाही तर त्यांच्यावर अटॅक केला. आता या वाक्यामध्ये दे नॉट ओनली चीटेड द पुअर हे एक प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि बट ऑल्सो अटॅक ऑन देम हे दुसरं क्लॉज आहे. हे दोन्ही वाक्य अर्थानुसार एकमेकांवरती डिपेंड नाही आहेत. दोन्ही वाक्यांमधून आपल्याला कंप्लीट सेन्स मिळत आहे आणि ते दोन्ही वाक्य नॉट ओनली आणि बट ऑल्सो या कंजंक्शननी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेले इथे दिसत असल्यामुळे हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय हॅव बीन वेटिंग फॉर हर येट शी हॅज नॉट रीच्ड हिअर. मी तिची वाट पाहत होते पण ती आली नाही. आता इथे देखील आय हॅव बीन वेटिंग फॉर हर हे एक प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि येटच्या नंतरचं शी हॅज नॉट रीच्ड हिअर हे एक दुसरं प्रिन्सिपल क्लॉज आहे, जे की वाक्याचा जर अर्थ घेतला फक्त की शी हॅज नॉट रीच्ड हिअर हे स्वतंत्र आहे अर्थाच्या दृष्टीने. त्याच पद्धतीने आय हॅव बीन वेटिंग फॉर हर याच्यानंतर जर फुल स्टॉप असला असता तर हे एक सिम्पल सेंटेन्स असलं असतं. पण यटने हे दोन वेगळे प्रिन्सिपल क्लॉज जोडल्या गेल्यामुळे ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय एम कुकिंग अँड ही इज वॉचिंग अ मूवी. मी स्वयंपाक करत होते आणि तो टी व्ही पाहत होता. अँडने जोडलेलं आहे वाक्य. मग वाक्य कोणतं असणार आहे? कंपाऊंड सेंटेन्सचं. बरोबर? चूक. नुसतंच अँड, यट, बट ऑल्सो अशी घोकमपट्टी करून कंपाऊंड सेंटेन्स असतं असं डोक्यात ठेवू नका. दोन जे प्रिन्सिपल क्लॉज दिलेले असणार आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध काहीतरी ताळमेळ देखील हवा आहे. जरी ते वाक्याच्या दृष्टीने एकमेकांवर डिपेंड नसले, वाक्याच्या अर्थानुसार ते स्वतंत्र असले तरी त्यांचा एकमेकांमध्ये काहीतरी ताळमेळ हवा आहे. जसा की वरच्या 2 उदाहरणांमध्ये होता की त्यांनी त्या गरिबांना फसवलं आणि नंतर अटॅक केला. काहीतरी ताळमेळ आहे 2 वाक्यांमध्ये. इथे मात्र एक जण स्वयंपाक करतीये आणि एक जण टी व्ही बघतोय तर याचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्यामुळे हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं होत नाही. जसं की अजून एक उदाहरण सांगते म्हणजे जास्त समजेल. ही टुक ऑफ हिज शर्ट अँड जम्प इन टू द रिव्हर. तर याचा काहीतरी एक ताळमेळ आहे या 2 वाक्यांचा. म्हणजे घटना सलग व्हायला हवी जरी ती कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेली असली तरी. एक वाक्य एकीकडे चाललंय आणि दुसरं वाक्य दुसरीकडे चाललंय असं होणार नाही. ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं नसेल जरी ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं दिसलं तरी. ठीक आहे. तर या गोष्टी देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. शेवटचा टाईप बघूया, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. This sentence is made up of only one principal clause and one or more than one subordinate clauses. आता याच्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असणार आहे आणि बाकीची 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्लॉजेस हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज असणार आहेत. म्हणजेच गौण वाक्य असणार आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त आणि एक मुख्य वाक्य असणार आहे. These sentences include the words like who, what, when, where, which, that, because, if, though and although. यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी हे वाक्य जोडलेले तुम्हाला दिसून येतील. त्यावेळेस त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं तुम्हाला म्हणायचं आहे. एक्झाम्पल पाहूयात. ही कन्फेस्ड दॅट ही हर्ट हिज फ्रेंड. त्याने मान्य केलं की त्याने त्याच्या मित्रांना दुखावलेलं आहे. आता बघा, ही कन्फेस्ड हे इथे एक प्रिन्सिपल क्लॉज आहे, मेन वाक्य आहे.
की ही कन्फेस, याच्यानंतर जर फुल स्टॉप असला असता तरी देखील आपल्याला वाक्याचा अर्थ लागला असता. पण दॅट ही हर्ट हिज फ्रेंड हे मात्र सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे, गौण वाक्य आहे. त्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ही कन्फेस्ड या मेन क्लॉजवरती डिपेंड राहावं लागत असल्यामुळे हे एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज झालेलं आहे. म्हणून आणि त्याच्यानंतर ते दॅट या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने देखील जोडलं गेल्यामुळे त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणायचं आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूयात. शी बॉट द लायब्ररी विच बिलॉंग टू हिज अंकल. आता इथे बघा, शी बॉट द लायब्ररी यानंतर जर फुल स्टॉप दिला तर आपल्याला वाक्याचा अर्थ लागत आहे, म्हणजे हे एक प्रिन्सिपल क्लॉज आहे. पण त्यानंतर विच बिलॉंग टू हिज अंकल असं म्हटलं तर हे वाक्य मात्र अर्थपूर्ण आपल्याला वाटत नाही आहे, आपल्याला त्याच्यामधनं कंप्लीट सेन्स मिळत नाही आहे. या वाक्याला स्वतःचा सेन्स कंप्लीट करण्यासाठी पहिल्या वाक्यावरती डिपेंड राहावं लागत असल्यामुळे दुसरं वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉजचं असणार आहे आणि ते विच या कंजंक्शननी जोडल्या गेल्यामुळे हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं होणार आहे. तर मराठीमध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर जर की, कारण की, म्हणून असं जर तुम्हाला अर्थ लागत असेल त्या कंजंक्शनचा तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं असणार आहे, असं तुम्ही एक टिप म्हणून लक्षात ठेवू शकता. शेवटी तुम्हाला अर्थच त्याच्यामधनं बघायचा असतो, सेंटेन्स कोणता आहे ते चूज करण्यासाठी. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स पाहिलेले आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद.